वडिलांनी दारूच्या व्यसनापायी आपल्या 3 वर्षीय मुलाबरोबर भयानक कृत्य केले। महाराष्ट्रातील यवतमाळच्या कोपरा गावामध्ये ही घटना घडली आहे। श्रावण देवकर असं या वडिलांचे नाव, पत्नी पुष्पा आणि 2.5 वर्षीय लहान चिमुरडा जय असे यांचे कुटुंब। पती श्रावण आणि पुष्पाचे नेहमी वाद होत असे। पती सतत मारहाण करत होता। या त्रासाला कंटाळून ती रागाच्या भरात यवतमाळ मधील नातेवाईकांकडे आली होती। पण पुष्पाला आपल्या 2.5 वर्षीय मुलाची आठवण आली। त्यामुळे ती मुलाचा विचारपूस करण्यासाठी नवऱ्याच्या राहत्या घरी गेली। पण तिथे गेल्यावर तिला तिचा मुलगा भेटलाच नाही। पुष्पाने आपल्या पतीला मुलाबद्दल विचारले, परंतु मुलाचे वडील श्रावण देवकरनी काहीही सांगितले नाही। त्यामुळे पुष्पा नाविलाजाने पोलीस स्टेशनमध्ये गेली। पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा भयंकर सत्य समोर आले। एका वडिलांनी आपल्या दारूच्या व्यसनासाठी आपल्या 2.5 वर्षीय मुलाला 3 लाख रुपयांमध्ये विकले। पोलिसांनी यात विक्री करणारे आणि खरेदी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले। तसेच त्या 2.5 वर्षीय मुलाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आले। दारूचं व्यसन भागवण्यासाठी एका वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाला 2.5 लाख रुपयांमध्ये विकले। परंतु पोलिसांनी या मानव तस्करीचा भांडाफोड केला। पोलिसांनी यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली। त्या लहान